नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, चॉईस इंटरनॅशनल सबसिडरी बॅक्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹67 करोड फॉर रुरल अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडला रुरल आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट्स मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 67 कोटी रुपये. चला आता बोलूया आदित्य विजन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आदित्य विजन लिमिटेडने आपला 176वा शोरूम झारखंडच्या या लोकेशनवर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी जसे आपले शोरूम नवीन ओपन करेल तसे या कंपनीचा बिझनेस इन्क्रीज होईल. आणि मी प्रत्येक वेळी सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC विन्स ऑर्डर वर्थ ₹130.58 करोड टू डेव्हलप अ टाउनशिप प्रोजेक्ट इन मेघालया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडला नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कडून शिलाँग मेघालयामध्ये रेसिडेन्शियल टाउनशिप प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी 130.58 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया प्रिस्टेज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CLSA सीज 81% अपसाइड ऑन धिस रिअल इस्टेट स्टॉक आफ्टर अ लार्ज प्रोजेक्ट गेट्स रेरा अप्रूव्हल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रिस्टेज इस्टेटला NCRमधल्या प्रोजेक्टसाठी रेरा कडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे प्रिस्टेज इस्टेटने NCR मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSAचं असं म्हणणं आहे की या प्रोजेक्टमधून 10,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. आणि मित्रांनो, याचमुळे प्रिस्टेज इस्टेटवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSAने आउटपरफॉर्मची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे ₹2,380, जो प्रिव्हियस क्लोजिंग प्राईजने 81% अप्पर सर्किट दर्शवतो. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला प्रिस्टेज इस्टेटच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंट Q4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉल्स 55% इयर ऑन इयर बेसिस टू ₹318 करोड. रेव्हेन्यू रायजेज 28%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025चा Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 55%ने डिक्रीज होऊन 318 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 704 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने इन्क्रीज होऊन 4,217 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी ट्रेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू होता 3,298 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ट्रेंट लिमिटेडने ₹5चा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया RBL बँकबद्दल. तर मित्रांनो, RBL बँक लिमिटेडचे
फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सोसायटी जनरल यांनी 36,39,399 इक्विटी शेअर खरेदी केले आहे. बल्क डीलच्या द्वारे 203.99 रुपयांच्या शेअर प्राईजनुसार आणि ही डील झाली आहे 74.24 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स Q4 रिझल्ट स्टँड अलोन प्रॉफिट आफ्टर टॅक्स सोर्स 75% इयर ऑन इयर बेसिस ₹929 करोड. रेव्हेन्यू जम्प्स 19%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने डिक्रीज होऊन 956 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता 1051 कोटी रुपये आणि या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने इन्क्रीज होऊन 9,872 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने 2 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025मध्ये 100 मिलियन टन्स पर ॲनम कॅपॅसिटी क्रॉस केली आहे. आणि मित्रांनो, अंबुजा सिमेंट्सचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2026च्या एंड होईपर्यंत 118 मिलियन टन पर ॲनम कॅपॅसिटी अचीव करण्याचा. आणि या कंपनीचा गोल आहे फायनान्शियल इयर 2028पर्यंत 140 मिलियन टन पर ॲनम कॅपॅसिटी टच करण्याचा. चला आता बोलूया MSCI इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, MSCI मे रेझिग नायका कुड एंटर इंडिया स्टँडर्ड इंडेक्स विथ $210 मिलियन इनफ्लो. थर्मॅक्स लाईकली टू एक्झिट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, MSCI इंडेक्स घोषणा करणार आहे 13 मे 2025ला की MSCI इंडिया स्टँडर्ड इंडायसेसमध्ये काय काय बदल होणार आहे आणि ते लागू होणार आहे 3 जून 2025पासून. तर मित्रांनो, एका ब्रोकरेज फर्मच्या नुसार या इंडायसेसमध्ये नायकाची पॅरेंट कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स आणि कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्या या MSCI इंडियाच्या इंडायसेसमध्ये ॲड होऊ शकतात आणि या इंडायसेसमधून थर्मॅक्स लिमिटेड बाहेर होऊ शकते. आणि मित्रांनो, या इंडायसेसमध्ये ॲड झाल्यामुळे ब्रोकरेजला अशी अपेक्षा आहे की अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये $270 मिलियन, FSN ई कॉमर्स व्हेंचर्समध्ये $210 मिलियन आणि कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये $200 मिलियन इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, MSCI इंडिया स्टँडर्ड इंडेक्समधून थर्मॅक्स लिमिटेड बाहेर होऊ शकतो आणि ब्रोकरेज फर्मला अशी अपेक्षा आहे की यामुळे थर्मॅक्स लिमिटेडमधून आपल्याला $120 मिलियन आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा
किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.